नाशिक रोड, जय भवानी रोड, सय्यदमाळा परिसरात बिबट्या जेरबंद. देवळाली कॅम्प आर्टिलरी सेंटरच्या भिंतीलगत असलेल्या साजेब सय्यद यांचा सय्यदमाळा आणि चव्हाणमाळा परिसरात मागील 3 महिन्यांपासून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात आज पहाटे एक 3.5 ते 4 वर्षांचा बलदंड बिबट्या जेरबंद झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याचे फिरणे सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. 15 दिवसांपूर्वी कुरेश सय्यद यांच्या नातवावर बिबट्याने हल्ल्याचा प्रयत्न केला, तर 10 दिवसांपूर्वी परिसरात झाडांची छाटणी साफसफाईसाठी आलेल्या मजुरांना बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने येथील दहशत शिगेला पोहोचली. याबाबतची माहिती मिळताच विक्रम कदम, कुरेशा सय्यद, साजेब सय्यद, शुभम शेंडगे, मयूर सोदे, मुन्ना सय्यद, सागर जाचक यांनी वनविभागाशी संपर्क साधून तातडीची कारवाईची मागणी केली. नागरिकांच्या सहकार्यामुळे वनविभागाने 3 महिन्यापूर्वी या ठिकाणी पिंजरा लावला. अखेर शुक्रवार दिनांक 10 रोजी पहाटे त्याला यश आले. या कारवाईत अधिकारी अनिल अहिरा, विजयसिंह पाटील, अशोक खानझोडे, इतर कर्मचारी तसेच वन्यप्राणी बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बिबट्याला सुरक्षित ताब्यात घेतले. सध्या बिबट्याला वैद्यकीय तपासणीसाठी म्हसरूळ येथील वन्यप्राणी उपचार केंद्रात हलवण्यात येत आहे. यापूर्वी मागील काही वर्षात जय भवानी रोड परिसरात तब्बल 4 बिबटे पकडण्यात वनविभागाला यश आले. मानवी वस्तीच्या अगदी जवळ वन्यप्राण्यांचे वाढते वावर पाहता परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान वनविभागाने नागरिकांना आवाहन केलं आहे की रात्री अनावश्यक फिरणे टाळावे. जनावरांना बेवारस न सोडण्याचे आवाहन करण्यात आलेलं आहे. वनविभागाच्या तत्परतेमुळे एका मोठ्या अनर्थाचा प्रतिबंध करण्यात आल्याचं नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पुरुषोत्तम कांडेकर, देवळाली कॅम्प.